या आंदोलनासाठी उपस्थित बंजारा समाजाचे सर्व प्रमुख कार्यकर्ते, बंजारांच्या हक्कासाठी, समाजासाठी कायम लढणारे सर्व आमचे समाज बांधव, तांड्या तांड्यावरून आलेले सर्व आमचे ज्येष्ठ नागरिक, मोठ्या संख्येने उपस्थित आमचे तरुण बांधव, उपस्थित माता भगिनी, उपस्थित समाज बांधव, बंधू आणि भगिनींनो, आपल्या सर्वांना या गोष्टीची जाणीव आहे की मागच्या 7-8 वर्षापासून मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे, यासाठी मराठा समाजाचे अनेक मोर्चे निघाले। जवळपास 8 वर्ष मराठा समाजाने संघर्ष केला आणि काही दिवसापूर्वी या राज्यातल्या युती सरकारनं मराठा समाजाला, विशेषतः मराठवाड्यामधल्या मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटचा संदर्भ देऊन त्यांच्या नोंदी तपासून त्यांना ओबीसीतून आरक्षण जाहीर केलं। ते आपल्या बाजूला असलेल्या तेलंगणा राज्यामध्ये बंजारा समाज हा एसटीच्या आरक्षणामध्ये आहे, म्हणजे ते आदिवासीमध्ये आहेत आणि ज्या अर्थी मराठा समाजांना आरक्षण देताना हैदराबाद गॅझेटचा आधार घेतला गेला, त्या अर्थी तेलंगणाप्रमाणे मराठवाड्यातील बंजारा समाजाला सुद्धा एसटीचं आरक्षण मिळालं पाहिजे, ही बंजारा बांधवांची मागणी आहे। कारण स्वातंत्र्याच्या पूर्वी जेव्हा आपण सर्वजण निजाम सरकारच्या अधिपत्याखाली होतो, त्यावेळेस मराठवाड्यातले 8 जिल्हे, यवतमाळ जिल्ह्याचा काही भाग आणि सोलापूर जिल्ह्याचा काही भाग हा निजाम सरकारच्या अधिपत्याखाली होता आणि हा आपल्या या मागणीचा आधार आहे। आणि त्यामुळं संबंध मराठवाड्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये जिल्हा स्तरावरती समाज बांधवांचे मोर्चे निघत आहेत। आता नांदेडला सुद्धा आपलं उपोषण सुरू आहे, परभणीला उपोषण सुरू आहे, जालन्याला उपोषण सुरू आहे आणि 8 दिवसाच्या उपोषणानंतर जिंतूरचं उपोषण काल त्यांनी बंद केलेलं आहे। आपली लढाई काय आहे, या संघर्षातून आपलं काय साध्य करायचं आहे आणि आपल्या संघर्षाची दिशा काय राहिली पाहिजे, या सगळ्या बाबी समाज बांधवांना ज्ञात पाहिजे। जर आपली दिशा चुकली तर संघर्ष करून सुद्धा आपण काहीही प्राप्त करू शकणार नाही। उभ्या महाराष्ट्रानं बघितलं, मराठा आरक्षणाची लढाई 1982 पासून सुरू होती। शहीद अण्णासाहेब पाटलांनी स्वतः आमदार असताना त्याला गोळी मारून घेतली आणि तेव्हापासून मराठा आरक्षणाची ठिणगी महाराष्ट्रामध्ये पडली। त्या मराठ्यांना 2025 मध्ये आरक्षण मिळालंय। त्यामुळं आरक्षणाचा हा संघर्ष हा एवढा सोपा नाही। आपल्या सर्वांना आरक्षणाच्या या लढाईमध्ये फार मोठ्या संघर्षाच्या तयारीनं पुढे जावं लागेल, हे सर्व समाज बांधवांनी सर्वप्रथम निश्चय करून पुढे जावं लागेल। बंजारा बांधव हा समाजाच्या मुख्य प्रवाहापासून लांब राहतात, गावामध्ये त्यांचं वास्तव नाही, ते वाडी तांड्यावर राहतात। त्यांची वेशभूषा इतर समाजाच्या वेशभूषेपेक्षा वेगळी आहे, त्यांची बोली भाषा वेगळी आहे आणि आपल्या देशामध्ये बंजारा हा असा एकच समाज आहे। आपलं वास्तव्य 18 राज्यामध्ये, हिमाचल प्रदेश पासून ते केरळ पर्यंत सगळ्या राज्यामध्ये बंजारा समाज वास्तव्यास आहे, परंतु देशामधला हा एकच समाज आहे की 18 राज्यामध्ये वास्तव असून सुद्धा यांची भाषा एक आहे आणि यांची वेशभूषा एक आहे। आणि या सगळ्या गोष्टी
आपल्याला आरक्षण देऊ शकतात। आणि याचा आधार हा आहे की जे हैदराबाद गॅझेट म्हणजे काय आहे, जरी ते आपल्यावर निजामाचं राज्य होतं तरी सुद्धा हैदराबाद गॅझेट हे ब्रिटिश डॉक्युमेंट आहे। त्या गॅझेटवर ब्रिटिशांच्या सह्या आहेत आणि हे डॉक्युमेंट हे सांगतं की ज्याप्रमाणे गौड हे आदिवासी आहेत त्याचप्रमाणे लमाण बंजारा सुद्धा हे आदिवासी आहेत। स्वातंत्र्यानंतर आपल्याला डिनोटिफाईड ट्राईब्स डीटीचं आरक्षण मिळालं। त्या आरक्षणात त्या वाक्यामध्येच आपलं आरक्षण लपलेलं आहे मित्रो। डिनोटिफाईड ट्राईब, ट्राईब म्हणजे जमाती आणि जमाती म्हणजे आदिवासी। आपण कास्ट नाही, आपण जाती नाही, आपण जमातीमधून आहोत। परंतु मागच्या काळामध्ये कदाचित आपला संघर्ष कमी पडला, नेतृत्वाची अभाव होता आणि त्यामुळं आपल्याला एसटीतून आरक्षण मिळालं नाही। परंतु भविष्य काळामध्ये जर आपण वेगवेगळ्या स्तरावरचा आपला संघर्ष आपण योग्यरित्या जर केला तर मला असं वाटतंय की नक्कीच हे आरक्षण आपल्याला प्राप्त होऊ शकते। महाराष्ट्रभरामध्ये जेव्हा ही मागणी पुढे आली त्यावेळेस या राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची मी भेट घेतली। त्यांना मी माझं निवेदन दिलं आणि हैदराबाद गॅझेटची त्यांना मी प्रतही दिली, ज्याच्यामध्ये आपण आदिवासी आहोत या वाक्याचा उल्लेख आहे त्यांना मी वाचून दाखवलं। आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपल्याला विश्वास दिलेला आहे की जर आता आपण याच्यामध्ये कोणतंही पाऊल उचललं तर ज्या जाती आता एसटी मध्ये आहेत, जे आदिवासी आता एसटी मध्ये आहेत, हे आदिवासी आपल्या विरोधामध्ये तीव्र होतील आणि परत महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा संघर्ष या ठिकाणी सुरू होईल। यापेक्षा आपण महाराष्ट्रामध्ये जे बंजारा समाजाचे जे अभ्यासक आहेत, ज्यांनी बंजारांना आरक्षण कसं मिळालं पाहिजे या पुराव्यांचा अभ्यास केला आहे, अशा अभ्यासकांचा, राजकीय नेत्यांचा, आमदारांचा एकत्र मिळून एक अभ्यास गट आपण तयार करू। पुढच्या 4-2 महिन्यामध्ये हे आरक्षण आपल्याला कसं मिळेल यासाठीचा अभ्यास हे अभ्यास गट करेल आणि याचा एक ड्राफ्ट तयार होईल। तो ड्राफ्ट आपण सरकारला आपण दाखल करू आणि याही पुढे जाऊन जे पुरावे आपल्याकडे भेटतील, जे आपल्याकडे पुरावे आतापर्यंत आपल्याला मिळालेले आहेत, हे सगळे पुरावे आपल्याला उच्च न्यायालयामध्ये आपल्याला दाखल करावे लागतील। अशी वेगवेगळ्या स्तरावरची लढाई, एक राजकीय लढाई, एक कायदेशीर लढाई आणि शेवटी गरज पडल्यास आंदोलनाच्या माध्यमातून आपल्याला रस्त्यावरती यावं लागेल आणि आपल्याला सत्तेविरुद्ध संघर्ष करावा लागेल। आणि यासाठी आपण सर्वजण एकत्र राहून आरक्षणाची ही लढाई लढूया असं आपल्या सर्वांना मी या निमित्तानं विनंती करतो। अल्पसूचनेनंतर मोठ्या संख्येनं आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल मी समाज बांधवांचे, विशेषतः आमच्या सर्व भगिनींचे मी मनापासून आभार व्यक्त करतो। 29 तारखेला नांदेड येथे समाज बांधवांनी विराट मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। या सर्व समाज बांधव या सुद्धा मोर्चाला आपण उपस्थित राहावं असं सर्वांना मी आवाहन करतो। आणि आजच्या या मोर्चाचं निवेदन मी आपल्या तालुक्याचे तहसीलदार राजेश जाधव साहेबांना सुपूर्द करतो। सर्व समाज बांधवांचे आभार व्यक्त